जय शिवराय मित्रांनो, 15 दिवसापूर्वी मराठवाडा विदर्भ या ठिकाणी आसमानी संकट, तिथालचे रहिवासी असतील, शेतकरी असेल, जो मुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, यामध्ये भरपूर नुकसान झालं आणि त्या ठिकाणी लोकांची घरदारं वाहून गेली, खाद्य वाहून गेलं, त्यांची संसार उपयोगी भांडी, अन्नधान्य, सर्वजण काही गुरं वाहून गेली. त्याचप्रमाणे लहान मुलांची शाळेची दप्तरं, वह्या अशा पद्धतीत वाहून गेली. आणि त्यानंतर 15 दिवसापूर्वी शासन असेल, मनोजदादा जरांगे पाटील असतील, यांनी आवाहन केलं का त्या ठिकाणच्या नागरिकांना, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ही चांगल्या प्रकारची मदत झाली पाहिजे. या दृष्टीने अखंड मराठा समाज, आंबेगाव तालुक्यातील सर्व रहिवासी, सर्व जाती धर्मातील लोक मदत संकलनाचं काम चालू केलं. आणि या प्रकारे आपण या ठिकाणी जी मदत पाहत आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत जमा झालेली आहे. या ठिकाणची मदत ही सातगाव पठार या 6-7 गावांमधून जमा झालेली आहे. त्याचप्रमाणे अवसरी पट्ट्यातील भरपूर गावे आहेत का त्या ठिकाणावरून आज मदत या ठिकाणी अन्नधान्याच्या स्वरूपात, कपड्याच्या स्वरूपात, भांड्यांच्या स्वरूपात या ठिकाणी जमा झालेली आहे. माळुंगे, पडवळ असेल, परिसर असेल, या परिसरातून मोठ्या प्रमाणावर धान्य, कपडे या ठिकाणी जमा झालेली आहे. त्याचप्रमाणे घोडेगाव परिसर असेल, या ठिकाणाहून बी मदत जमा झालेली आहे. ती मदत आज रात्री या ठिकाणी पोहोचवणार आहे. आणि यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, त्याचप्रमाणे काही बाजाराचे किट, कपडे, भांडी, त्याचप्रमाणे शालेय मुलांची दप्तरं, शालेय मुलांचं साहित्य, त्यामध्ये पुस्तकं असतील, वह्या असतील, पेन असतील, अशा स्वरूपात सर्व आंबेगाव तालुक्याच्या सुज्ञ नागरिकांनी या ठिकाणी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी जमा केलेला आहे. आणि आता पाहिलं आपण का या ठिकाणी एवढ्या वस्तूंचा ढीग लागला आहे. आपल्याला ती मदत लवकरच मराठवाडा विदर्भ या ठिकाणी रवाना करायची आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिक, शून्य नागरिक आवाहन करतो लोकांना की आता ही मदत पोहोचवण्यासाठी आपल्याला गाडीची व्यवस्था करायला लागेल. आणि ती गाडीची व्यवस्था करत असताना जे दानशूर असतील त्यांनी गाडीची व्यवस्था करून दिलं तर थोडं चांगलं राहील. आणि गाडीची व्यवस्था कोणी करून दिली तर त्यासाठी लागणारं डिझेल हे जवळजवळ 10-15 हजाराचा खर्च हे मटेरियल पोहोचवण्यासाठी आहे. तरी आम्ही या ठिकाणी जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की ही मटेरियल पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पोहोच करण्यासाठी जो गाडीने मटेरियल न्यायचं आहे, या ठिकाणी मोठ्या ट्रकची आवश्यकता आहे. त्याला लागणारं डिझेल असेल आणि त्याला लागणारं मनुष्यबळ असेल, हे उपलब्ध करून देण्यासाठी आपण मदत करायची आहे. आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो की या ठिकाणी महिला बंधू भगिनी उपस्थित आहे, सर्व नागरिक उपस्थित आहे. या ठिकाणी अवसरी पट्ट्यातून वैभव शेठ टेमकर यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची मदत, त्यांच्या सोबत विवेक भाऊ टेमकर असतील, यांनी चांगल्या प्रकारची मदत अवसरी भागातून या ठिकाणी आणली आहे. आणि फक्त आता ही मदत त्या पूरग्रस्त भागापर्यंत, मराठवाडा विदर्भापर्यंत पोहोच करण्याचं मोठ्या जिकरीचं काम आहे. तरी लोकांना आम्ही आवाहन करतो तालुक्यातल्या की ही मदत पोहोच करण्यासाठी या ठिकाणी जी यंत्रणा लागणार आहे, मग गाडी लागणार आहे, त्या गाडीसाठी डिझेल लागणार आहे. आपल्याला कोणाला जर मदत करायची असेल ही मदत पोच करण्यासाठी, आणि तात्पुरती मदत आपण थांबवलेली आहे का ज्यांना अन्नधान्य स्वरूपात, कपड्याच्या स्वरूपात मदत द्यायची आहे तर कुणीही मदत देऊ नये. कारण त्या ठिकाणी भरपूर मटेरियल जमा झालेलं आहे. ही मटेरियल आपण 2 ते 3 दिवसात त्या ठिकाणी रवाना करीत आहोत, तिकडचं मटेरियल संपल्यानंतर. आणि या ठिकाणाहून मोठा ट्रक भरून आंबेगाव तालुक्याच्या वतीने हे मटेरियल विदर्भ, मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी जाणार आहे. ज्यांना मदत करायची असेल आर्थिक स्वरूपात, आम्ही आवाहन करतो की आर्थिक स्वरूपाची मदत हे मटेरियल पोच करण्यासाठी करावी, ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.